बोला गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. आज आपण गणेश आगमनाच्या दिवशीची अस्सल मराठमोळी थाळी बनवणार आहोत. हा दिवस खूप गडबडीचा असतो. गणेशाचे आगमन असते, स्थापना असते, सजावट असते, शिवाय खूप मोठा स्वयंपाक करायचा असतो. तर तो झटपट कसा करायचा त्याच्या आपण टिप्ससहित सर्व रेसिपी दिलेली आहेत. थाळीमध्ये उकडीच्या मोदकासहित सर्व पदार्थ अस्सल मराठमोळ्या पद्धतीनं झटपट कसे बनवले जातील याच्या रेसिपी आहेत. तर थाळी शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये. सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. थाळीतील पहिला पदार्थ आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपण सारण बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये 3-4 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि 1 वाटीभर गूळ आपण त्यामध्ये पातळ करून घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपण ओलं खोबरं भाजून घेणार आहोत. सारण तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवलं तर झटपट तुमचा पदार्थ होऊ शकतो. गूळ आणि खोबरं भाजल्यानंतर त्यामध्ये आपण वेलची आणि खसखस घातलेली आहे आणि हे थंड करायला ठेवायचं आहे. सुरुवातीला इथं मी कुकरमध्ये 6 ते 7 बटाटे शिजण्यास ठेवणार आहे. हे आदल्या दिवशी करून ठेवलं तर तुमचा झटपट स्वयंपाक होऊ शकतो आणि कुकरला फक्त 3च शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. आपला कुकर होतोय तोपर्यंत मी कणिक मळून घेणार आहे. त्यासाठी मी इथं 4 वाटी पीठ घेतलेलं आहे. इथे मी 6 व्यक्तींसाठी स्वयंपाक करणार आहे, परंतु त्यामध्ये 10 लोक सहज जेवू शकतात. पिठामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ टाकून आपण घट्ट अशी कणिक मळून घेणार आहोत पाणी टाकून. च्या गडबडीच्या वेळेला आदल्या दिवशी कणिक मळून ठेवली तरी फ्रीजमध्ये चालू शकते. कणिक मळून झाले तर आपण तेल लावून त्याला झाकून ठेवणार आहोत. तर आपला पुढचा पदार्थ आहे भरलं वांगं. त्यासाठी मी 1/2 किलो वांगी घेतलेली आहेत. वांगी चिरवतोपर्यंत आपण शेंगदाणे भाजायला गॅसवर ठेवायचे आहेत. इथं साधारण मी छोटी 7 ते 8 वांगी घेतलेली आहेत. त्याचे आपण असे काटे काढून घेणार आहोत आणि मधून चिरून 4 भाग करून घेणार आहोत. एक निवेदन करते, माझ्या मराठमोळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जे नोटिफिकेशन येत राहील. वांगी चिरून नेहमी मिठाच्या पाण्यामध्ये टाकायची म्हणजे काळी पडत नाहीत. वांग्यासाठी आपण एक मसाला बनवणार आहोत. हा मसाला तुम्ही आदल्या दिवशी बनवला तरीही तुमचं वांगं अगदी झटपट होतं. मसाल्यामध्ये 1/2 वाटी सुकं खोबरं, 10 ते 15 लसूण पाकळ्या, थोडंसं कोथिंबीर, थोडं आलं आणि 1 ते 2 चमचे जिरे घेतलेलं आहे आणि हे वाटण बिन पाण्याचंच वाटून घ्यायचं आहे. वाटणामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. थोडंसं जाडसर वाटायचं म्हणजे मग वांगं छान होतं. तोपर्यंत आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे तर आपण त्याचं कूट करून घेणार आहोत. हे शेंगदाण्याचा कूट आदल्या दिवशी करून ठेवला तरी चालू शकतो. शेंगदाण्याचा कूट जाडाभरडाच करायचा असतो. आपलं वांगं रबरबीत असं होतं. तर भाजी फोडणीला देऊया. त्यासाठी मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये सुरुवातीला मी आपली वांगी तळून घेणार आहे, म्हणजे वांगी लगेच शिजतात. तळली की वांगी शिजलीच जातात, जास्त शिजवायची गरज लागत नाही. त्यामुळे आपली भाजी अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार होते. वांगी थोडी लाल होईपर्यंत आणि थोडी मऊ होईपर्यंत तळून घ्यायची आहेत आणि आता आपण काढून घेऊया. आपली वांगी झालेली आहेत. त्याच कढईमध्ये मी वांग्याची भाजी करणार आहे. त्यासाठी एक बारीक कांदा आपण चिरून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये आपण चांगला भाजून घेणार आहोत. थोडं मी यामध्ये तेल जास्तच ठेवलेलं आहे, कारण सणवार असेल तर थोडंसं तेलकट भाजी असेल, कट असेल तर छान दिसतं. आता यामध्ये मी 1 चमचाभर जिरं आणि 1 चमचाभर हळद आणि मोहरी घातलेली आहे. वांग्याच्या भाजीचा कांदा चांगला भाजून द्यायचा, नाहीतर भाजी लवकर खराब होऊ शकते. कांदा चांगला भाजून झालेला आहे तर त्यामध्ये आपलं जे वाटण तयार केलं होतं ते आपण आता घालून चांगलं भाजून घेणार आहोत. वाटणामध्ये थोडे कोथिंबीरचे देठ घातले तर चवही छान येते. वाटण करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 2 चमचे आमचा जो कोल्हापुरी मसाला आहे तो टाकणार आहे. तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो कोणताही टाकू शकता किंवा विकतचा कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालू शकतो. आपला मसाला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे आणि तो जळू नये म्हणून मी यामध्ये परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे की जेणेकरून आपल्या भाजीला छान कट येतो. मसाला छान भाजून झालेला आहे तर त्यामध्ये आपली जी तळलेली वांगी आहेत ती आपण टाकून भाजून घेणार आहोत. छान मसाला आणि वांगी परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी जो शेंगदाण्याचा कूट तयार केला होता तो 3 ते 4 चमचे टाकणार आहे. शेंगदाण्याच्याच कुटामुळं आपल्या भाजीला दाटपणा येणार आहे. मी दुसरं कोणताही पदार्थ यामध्ये दाटपणासाठी टाकलेला नाही. हा कूट पण मसाल्याबरोबर छान भाजून घ्यायचा, म्हणजे त्याला कुरकुरीतपणा पण येतो आणि मसालाही छान होतो. तर आता त्यामध्ये मी अर्धा ग्लास आत्ता पाणी घातलेलं आहे आणि वरून परत मी अजून 1 ग्लास वरून पाणी घालणार आहे.
थोडी रश्शेदार आपल्याला भाजी बनवायची आहे, खूप घट्ट भाजी नाही बनवायची, लपथपीत अशीच भाजी करायची आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पातळही करू शकता, घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाणी कमी टाका. भाजी झाकून शिजण्यास ठेवायची आहे. 10 मिनिटांमध्ये अगदी भाजी व्यवस्थित शिजून छान तयार होते. भाजी शिजायला मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करणार आहे आणि या साईडला मी कुकर ठेवून घेणार आहे मसाले भातासाठी. आता आपण मसाले भात करणार आहोत, त्यासाठी आम्ही बासमती तांदूळ 2 वाटी घेतलेला आहे आणि तो छान धुवून भिजत ठेवणार आहोत. तर भातासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी 8 ते 10 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे आणि 2 हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत. हिरवी वेलची फार महत्त्वाची आहे मसाले भातासाठी आणि हे वाटण तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवलं तर मसाले भात अगदी झटपट होऊ शकतो. भातासाठी मी घरातीलच भाज्या घेतलेल्या आहेत. त्यासाठी मी वाल जो घरात भिजत घातला होता तो घेतलेला आहे, बटाटा आहे एक आणि थोडंसं फरसबी चिरून घेतलेलं आहे. ज्या काही फ्रीजमध्ये अवेलेबल भाज्या असतील त्यापासून तुम्ही मसाले भात बनवू शकता. भाज्यांची तयारी तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकता, म्हणजे झटपट आपला मसाले भात अगदी 5 मिनिटांमध्ये होऊ शकतो. आपण आपला मसाले भात कुकरमध्ये करणार आहोत, तो म्हणजे अगदी झटपट होणार आहे. त्यासाठी मी कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा तूप टाकलेला आहे. त्यामध्ये जिरे आणि थोडे काळी मिरी आणि लवंग टाकलेले आहे आणि त्यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरून टाकलेला आहे आणि 2-3 तमालपत्राची पानंही घातलेली आहेत. आपण कांदा छान लाल होईपर्यंत भाजून द्यायचा आणि त्यामध्ये आता आपण 2 टोमॅटो चिरून टाकणार आहोत. कांदा टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी आता त्यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकणार आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं, सुरुवातीला तुम्ही भातामध्ये अगोदर मीठ टाकलेलं आहे ते. आता यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं आलं लसणाचं ते टाकून घेणार आहोत. वाटण छान परतून घ्यायचं आहे. या वाटणामुळेच आपल्या मसाले भाताला छान टेस्ट येणार आहे. आता यामध्ये मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर आपण फोडणीमध्ये टाकायची, जेणेकरून वास आणि सुगंध खूप छान येईल भाताला. आता यामध्ये कोरडे मसाले टाकूया. त्यामध्ये 1 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि 2 चमचे भरून आपण गोडा मसाला टाकणार आहोत. गोडा मसाल्यामुळं आपल्या भाताला खूप छान टेस्ट येते. कोणताही गरम मसाला टाकायची गरज लागणार नाही जर तुम्ही गोडा मसाला वापरला तर यामध्ये. आता हे मसालाही खूप छान भाजून घ्यायचे आहेत, अगदी वास सुटेपर्यंत. आपले मसाले जळू नयेत म्हणून आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून भाजून घेणार आहे. या मसाल्यामध्ये पाणी टाकल्यामुळं आपले मसाले अजिबात जळणार नाहीत आणि त्याचा सुगंधही जास्त खुलून येतो. आता यामध्ये आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या टाकून घेणार आहोत. भाज्याही मसाल्याबरोबर छान परतून घ्यायच्या आहेत. भाज्या छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये जो आपला भिजवलेला तांदूळ आहे तो आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तांदूळही छान मसाल्याबरोबर भाजून घ्यायचा आहे, परंतु अगदी जास्त परतायचा नाही, नाहीतर तांदूळ मोडू शकतात. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तांदूळ परतल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. जेवढा तांदूळ आहे त्याच्या डबल आपण पाणी घ्यायचं आहे. ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजलेला आहे त्याच वाटीनं डबल पाणी घालायचं आहे. तर इथं मी 2 ते 2.25 वाटी तांदूळ घेतलेला आहे, तर मी साधारण 4 वाटी पाणी यामध्ये घालणार आहे. कुकरमध्ये भात करताना थोडंसं पाव वाटी पाणी कमीच घालायचं, म्हणजे भात आपल्याला मोकळा होतो. आणि वरून अशी भरपूर अशी कोथिंबीर आणि 2 चमचे तूप टाकून घ्यायचं, म्हणजे भात मोकळा आणि मऊसूद होतो. आणि शिवाय लांब तांदळाचा भात असल्यामुळं छान तयार होतो. आणि कुकरला मी इथं 2च शिट्ट्या करून घेणार आहे, कारण की जास्त शिट्ट्या घेतल्या तर भात आपला जास्त शिजू शकतो, म्हणून मी 2 शिट्ट्यामध्ये अगदी मोकळा भात होणार आहे आपला. तर पाहू शकता भात फोडणीला देऊपर्यंत आपलं वांगं शिजून तयार झालेलं आहे. किती छान रबरबीत असं वांगं तयार झालेलं आहे. वांगं असं चटपटीत झणझणीत दिसतंय ना. तुम्हालाही खायची इच्छा झाली ना वांग्याची भाजी. ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे, तर ती आपण साईडला उतरून ठेवणार आहोत. कुकरच्या शिट्ट्याही झाल्या म्हणजे आपला मसाले भातही तयार झालेला आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही शुभ कार्यासाठी केली जाणारी बटाट्याची भाजी आता आपण करणार आहोत. बटाटे आपण सुरुवातीला शिजवून घेतलेले आहेत. बटाट्याच्या भाजीसाठी आपण आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि त्याचमध्ये हिरवी मिरची आपण टाकून घेणार आहोत. आणि तेलामध्येच हळद सुरुवातीलाच टाकायची, म्हणजे भाजीला आपला कलर छान येतो. आता यामध्ये मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो आता आपण टाकून घेणार आहोत. कांदा छान तेलामध्ये भाजून घ्यायचा, कच्चा अजिबात ठेवायचा नाही बटाट्याच्या भाजीचा.
थोडी हळद मला कमी वाटली, त्यामुळे परत मी अर्धा चमचा हळद थोडी टाकलेली आहे. कांदा बघा थोडासा लालसर झाल्यानंतर मगच मी त्यामध्ये बटाटे टाकलेले आहेत. कांदा छान परतला की भाजीला चवही छान येते आणि भाजी टिकतेही चांगली. बटाटा छान परतल्यानंतर वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि भाजी छान परतून घ्यायची. आणि बटाट्याची भाजी कधीही झाकायची नाही, नाहीतर त्याचा कलर चेंज होतो. थंड झाल्यानंतरच झाकायची. बटाट्याची भाजी झाली आहे तर मी शिफ्ट करून घेणार आहे आणि कुकर आपण उघडून पाहूया आता आपला भात कसा झालाय तो. वाव, एकदम जबरदस्त आपला भात झालेला आहे, मोकळा झालेला आहे एकदम. पाहू शकताय तुम्ही, अजिबात चिकट आपला मसाले भात झालेला नाही कुकरमध्ये करून सुद्धा. आणि 2 शिट्टीमध्ये अगदी मऊ भात शिजलेला आहे. मी या कुकरला 2च शिट्ट्या दिलेल्या आहेत. आणि सुरुवातीला गरम असतानाच असा भात मोकळा करून घ्यायचा, म्हणजे मग तो कडक होत नाही कुकरमध्ये भात शिजवला तर. आता मी चपाती करून घेणार आहे. आपण सुरुवातीलाच कणिक मळून घेतली होती. सुरुवातीला कणिक मळल्यामुळं कणिक छान भिजलेली आहे. तर चपाती करायच्या वेळेलाच कणिक अशी मर्दून घ्यायची तेल लावून, म्हणजे ती चांगली सॉफ्ट होते. आणि आपल्या चपात्या झटपट होण्यासाठी सुरुवातीलाच असे चपातीचे गोळे करून घ्यायचे. साधारण या पिठाचे 14-15 गोळे झालेले आहेत. 4 वाटी पिठाचे साधारण 10-15 चपात्या होतात. तर ह्या 10 लोकांना सहज पुरू शकतात, कारण आपण मसाले भातही बनवलेला आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत. तर इथं मी घडीच्या चपात्या करणार आहे. आपण अगोदर घडी करून घ्यायची आणि चपाती मोठी लाटून घेणार आहोत. या पद्धतीनं आपण पटपट चपात्या लाटून घेणार आहोत. ही चपाती तव्यामध्ये टाकण्याच्या अगोदर तव्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे सगळ्या चपात्या तव्याला चिकटत नाहीत. त्या 10 मिनिटामध्ये 15 चपात्या लाटून झालेल्या आहेत. अशीच कणिक तुम्ही आदल्या दिवशी मळून ठेवली, फक्त ती फ्रीजमधल्या थंड पाण्यामध्ये मळायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी चपात्या काळ्या होत नाहीत. मग पटकन तुमच्या चपात्या 10 मिनिटामध्ये बनू शकतात. सगळ्या चपात्या लाटून झालेत, भाजून झालेत. तर मी आता टोपल्यामध्ये थंड झाल्यानंतर एकावर एक चपात्या अशा लावून ठेवायच्या, म्हणजे चपात्या मऊही राहतात आणि गरमही राहतात. आता आपण मोदकाची पारी करणार आहोत. पण उकडीचे मोदक सगळ्यात शेवटी करायला घेतोय, का तर उकडीचे मोदक गरम असतानाच खाल्ले तरच छान लागतात. पारीसाठी आपण मेजरिंग कपचा 1 कप भरून तांदळाची पिठी घेतलेली आहे. जेवढं पीठ आहे तेवढंच परफेक्ट पाणी आपण घालायचं आहे. तर 1 कप पिठी घेतली तर 1 कप पाणी आपण उकळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तूप घातलेलं आहे. इथं मी मोदकाची रेसिपी फास्ट दाखवलेली आहे, पण आपल्या चॅनलवरती लवकरच उकडीच्या मोदकाची रेसिपी येत आहे, ती नक्की पहा. परतून झाल्यानंतर असं झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी. आता 15 मिनिटं झाल्यानंतर आपण आपली उकड पाहू शकता. थंड झालेली आहे, खूप जास्तही थंड नाही झालेली. आणि असं हाताने आपण छान भाकरीचं पीठ मिळतो तसं मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळणं फार महत्त्वाचं आहे मोदक करताना. पारी करताना अगदी 10 ते 15 मिनटं हे पीठ मळून घ्यायचं आहे छान. आणि त्यासाठी मी मधून थोडासा तेलाचा हात घेते, कारण चटकाही लागतोय आणि तेलामुळं पीठ मऊही होतं. जेवढी तुमची पारी चकचकीत दिसते, पीठ चकचकीत दिसते, तेवढं ते पीठ चांगलं झालंय म्हणायचं. पाहू शकताय माझी पीठ एकदम चकचकीत दिसतंय ते. या पद्धतीनं तळहातानं तुम्ही चोळून पीठ अगदी मऊ करायचं आहे. आता आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर आता आपण छोट्या अशा गोळ्या तयार करायच्या. खूप छोटाही गोळा घ्यायचा नाही, कारण त्याचे मोदक वळता आले पाहिजेत. बऱ्यापैकी लाडू ज्या पद्धतीने आपण करतो तेवढा गोळा आपण घ्यायचा आहे. ज्या वेळेला आपण त्यातलं प्रत्येक वेळेला पीठ काढून घेतो त्यावेळेला पीठ असं मर्दून घ्यायचं, कारण की हे तांदळाचं पीठ असल्यामुळं ते खरपसल्यासारखं होतं. त्यामुळं पीठ मळून घ्यायचं आणि असं गोल अशी आपण उंडा करतो तसं करायचं आहे. अशी वाटी बनवून घ्यायची आणि काठ दाबत गोल चकतीसारखा आकार त्याला देत जायचा. पाहू शकताय आपली पारी किती छान झाली आहे, कुठंही फाटत नाही आहे, चिरत नाही आहे. पीठ अगदी छान झाले. तुम्ही प्रमाण व्यवस्थित ठेवलं तर तुमची पारी अगदी छान होते. यामध्ये कुठलंही मी तांदळाचं दुसरा कुठलाही पदार्थ आपण यामध्ये न घालतासुद्धा पीठ आपलं छान झालेलं आहे. आता आपण पाकळ्या करून घेणार आहोत. पाकळ्या करताना अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट या तिन्ही बोटामध्ये असं पकडून आपण अशा छोट्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. मी जास्तही पाकळ्या करणार नाही आहे, कारण मलाही जास्त जमत नाहीत पाकळ्या करायला. मी 7 किंवा 9 अशा पाकळ्या करणार आहे.
तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 5 किंवा 7ही करू शकता. आमच्या इकडं खरं तर गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक असतात किंवा तळणीचे मोदक करतात. मीच या नवीन पद्धतीनं म्हणून तांदळाचे मोदक करायला शिकलेले आहे. मग मलाही जास्त पाकळ्या काढता येत नाहीत, त्यामुळे मी 9 पाकळ्यांचाच मोदक आपण इथं बनवलेला आहे. आता आपली इथं अशी वाटी तयार झालेली आहे, तर त्यामध्ये आता आपण सारण भरून घेणार आहोत. यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा सारण भरणार आहे. तुम्ही पाहिजे तर जास्तही भरू शकता किंवा कमीही भरू शकता. आता ह्या पाकळ्या हळूहळू हाताने जवळ करत न्यायचं आहे आणि वरती गोल असा गुंडा करून घेणार आहोत आपण. या पद्धतीनं आपण असं गोल करत न्यायचं फिरवत. पाहू शकता आपला मोदक कुठंही फाटलेला नाही, छान मोदक तयार झालेला आहे. छान पाकळ्या पडलेल्या आहेत. आता आपण चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपले असे मोदक ठेवून घेणार आहोत. याच पद्धतीने मी सगळे मोदक वळून घेतलेले आहेत. साधारण 1 वाटी पिठाचे माझे 9 मोदक तयार झालेले आहेत. त्याच वेळेला चाळणीला मोदक चिकटतात, तर ते चिकटू नये म्हणून तुम्हाला एक ट्रिक सांगते मी. हे मोदक असे घ्यायचे आणि असे पाण्यामध्ये बुडवायचे आणि नंतर चाळणीमध्ये परत ठेवायचे, म्हणजे मग मोदक खालून चिकटत नाहीत. त्याचा फक्त तळभाग असतो तो पाण्यामध्ये बुडवायचा आणि चाळणीमध्ये ठेवून द्यायचा. हे सगळे मोदक बुडवून वाफायला ठेवलेले आहेत. आता 10 ते 15 मिनटं आपण चांगली वाफ देऊन घेणार आहोत. मोदकांना वाफ देऊन होते तोपर्यंत आपण आपली कोशिंबीर करून घेऊया. त्यासाठी मी कांदा, काकडी, टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दही, मीठ आणि साखर टाकलेलं आहे. वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूटही टाकू शकता. आता आपली कोशिंबीरही तयार झालेली आहे. तोपर्यंत आपल्या मोदकांना छान सणसणीत अशी वाफ आलेली आहे. पाहू शकता आपले मोदक किती छान शिजलेत ते. मोदक छान थंड झाले तर आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आपल्या गणपती बाप्पांचा प्रसाद तयार झालेला आहे. स्वयंपाक तयार झालेला आहे, तर आपण थाळी वाढायला घेऊया. चमचमीत असं भरलं वांग तयार झालंय. उकळा मऊसूद असा मसाले भात तयार झाला आहे. मऊसूद अशा घडीच्या पोळ्या तयार झाल्या. तुमची आवडती बटाट्याची भाजीही तयार आहे. जेवणासाठी कोशिंबीरही आहे. बाप्पांच्या मोदकाचा प्रसादही तयार आहे. चला तर आपण थाळी वाढून घेऊया. सुरुवातीला आपण कोशिंबीर वाढतोय, नंतर झणझणीत असं भरलं वांग वाढतोय. पाहू शकताय आपली वांग्याची भाजी किती लपथपीत आणि छान टेस्टी झालेली आहे. बटाट्याची भाजी लहान थोरांना सगळ्यांनाच आवडू शकते आणि ही शुभ कार्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये केलीच जाते. ते आता आपण वाढून घेऊया. आता आपण आपला मोकळा असा मसाले भात वाढून घेऊया. किती छान सुंदर कलर आपल्या भाताला आला आहे, पाहू शकताय तुम्ही. आणि आता आपण घडीच्या पोळ्या केलेत त्या वाढून घेऊया. हा काय जबरदस्त आपली मराठमोळी थाळी दिसते, पहा बरं. आणि थाळीमधला आता मेन प्रसाद म्हणजे मोदक, जो बाप्पांचा सगळ्यात लाडका आहे, तो आपण यामध्ये वाढून घेऊया. आणि त्याबरोबर थोडंसं तळण म्हणून मी फक्त उडदाचे पापड यामध्ये तळलेले आहेत. यामध्ये आपण कोणताही तळलेला पदार्थ वापरलेला नाही. ही थाळी अगदी सात्विक पद्धतीने आपण बनवलेली आहे. आणि मोदकांच्या वरती तूप हे घातलंच पाहिजे आणि मसाले भातावरही तूप घालायचं. थोडंसं आपण लोणचंही वाढून घेतोय. अशा पद्धतीनं गणपतीसाठी आपण अशी सात्विक थाळी बनवलेली आहे. पाहू शकताय ताट भरलेलं पाहून तुमचीही जेवायची इच्छा झाली ना, तर नक्की या गणेश उत्सवामध्ये अशी थाळी बनवून तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत नक्की कळवा. या थाळीमध्ये आपण कोणतेही तेलकट पदार्थ केले नसल्यामुळं अजिबात तुम्हाला पित्त होणार नाही. थाळीची रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला मोदक मी फोडूनही दाखवते किती छान झाला आहे तो. आणि आपली ही पारी किती लुसलुशीत अशी झालेली आहे ती. ही थाळीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.